नाश्ता वगैरे झाला. आता मी जेवण बनवायला घेतलं आहे. इथे मी डाळ लावलेली आहे आणि इथे हे संध्याकाळसाठी चणे भिजत टाकले. आणि उद्या शुक्रवार आहे ना गाईस, तर उद्यासाठी मी मटकी टाकले आताच, म्हणजे रात्रीचं पाणी काढलं तर चांगलं मोड येईल ना उद्यासाठी, त्यामुळे याच्यावर झाकण टाकून ठेवायचं विसरले. हे माय यूट्यूब फॅमिली कशी असते मी आहे मजेत असणार बदलला. तर काहीच मी अजूनपर्यंत आंघोळ नाही केली, कारण की मला सगळं आवडायचं आहे. किचन थोडं ऑर्गनायझेशन करायचं आहे, क्लीन वगैरे करायचं, सो त्याच्यामुळे मी अजून आंघोळ नाही केली. आणि आमच्या इथे पाणी लेट येतं, म्हणून त्यामुळे म्हणजे हसबंड पण लेट येतात. तर रात्री आम्ही तसे पण 2-3 वाजता झोपतो. मी सकाळी लेट उठतो, 9 ते 10 वाजेपर्यंत तरी 10 वाजता जाईल. आणि आता सुट्ट्या आहेत म्हणून 10 वाजतात कधी कधी, आता 7-8 वाजता उठून जातो आम्ही. आता जास्त 9 वाजतात आम्हाला, पण तिथे आमचा लेट उठतो कारण की आता सुट्ट्या आहेत म्हणून ना गाईज. लेट झोपतो गाईज रोज रात्री, याला सांगून ऐकत नाही, सकाळी लवकर उठत नाही. आता सुट्ट्या आहेत म्हणून, नाही तर झोपतो बरोबर टायमावर ना विद्यू. गुड मॉर्निंग करा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग नियाश. हां मम्मा. अरे बापरे. ए नियाश इकडे बोल. लाईक शेअर अँड सबस्क्राईब बोल. सो गाईज आता मम्मा गेले किचनमध्ये आवडायला सगळं, तो तुम्हाला दाखवतो. आता चिकू पाणचा खेळते. ए चिकू काय करतो, काय करतो नियांश. चला काही मम्माकडे जातो. बाबू तू खेळा, मी येतो. आला बुदली. हां काय देऊ, काय काय द्यायचं आहे ना, कन्फ्युज करू लागतं. हे घे चष्मा घे, घाल. बघा आता मी एवढी भांडी घासलेली आहे, तर एवढी परत काढली. आता ती पण घासून घेते पूर्ण आणि मग नंतर तुम्हाला दाखवते. विद्युतनी भांडी लावलेत आणि चिकू तिथे खेळत बसले. आता ही राहिलेली आहे ती पण लावून घेते ते पटापट, तोपर्यंत दोघं लावताय तिथे. चिकू पण हेल्प करते आणि विद्युत नुसतं ओरडतं. आणि गाईज बघा आमच्याकडे पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे, तर पाणी आता प्यायला एवढं लांबून आणायला लागतं. आणि आता क्लीन झालेलं आहे बघा, स्वच्छ झाले. जेवढं स्वच्छ झालं आहे ना तेवढं तर मोबाईलमध्ये तर दिसत नाही आहे. आणि गाईज मला हे एवढे आवडलेत ना, आता मी अजून मागवणार आहे. ते मी जस्ट ट्रायलसाठी मागवले होते आणि मला भरपूर आवडले. आता मी हे मागवणार आणि याच्यामध्ये अजून दुसरं मागवणार आहे, जे क्लॉथ वॉर्डरोबसाठी पण लागेल. अरे बापरे, माझ्या बाबूने हेल्प करते बघा. बाबू आमचा बघा कसं आणून हेल्प करतो बघा. ह्याला ना मोबाईलची गरज नाही लागत गाईज, असंच खेळायला आणि असं हेल्प करायला खूप आवडतं. विद्युत नुसतंच चिडतोय त्याच्यावरती, कारण की तो पसरवतोय ना सगळीकडे भांडी म्हणून. हे फेकू नकोस, मग तो पण फेकेल. आणि गाईज आता बघा, तुम्ही बघू शकता हे झालेलं आहे आणि अजून हे एवढं आवरायचं. आता मी तुम्हाला हे सगळं दाखवत नाही, मी सगळं आवरून त्याच्यानंतर मग तुम्हाला दाखवेल. बरं मी एक हे हां थँक्यू. फक्त एक मी मांडर साफ केली तर बघा त्याच्यामध्ये एवढी भांडी होती. मी एकावरती एक ठेवते म्हणून काही समजून नाही येत. एका भांड्याखाली माझ्या 4-5 भांडे असतात म्हणून समजून नाही. आता ही पण विद्युतने असे लावलेत ना, ते एकावरती एक लावलेत, भरपूर असे लावले. एका मांडणीवरचे फक्त एवढे भांडे आहेत, अजून आहेत डबे वगैरे आहेत भरपूर. आणि मी अजून मी कितीतरी 2 गोण्या ठेवलेल्या आहेत बांधून, कारण की इथे यूजच होत नाही. काय करणार, आणि इथे एवढी धूळ येते ना गाईस या घरामध्ये. आणि आता बघा मी सकाळपासून लागली होती, किती वाजलेत बघा. अजून मला भात बनवायचा आहे, तर मी भात पण लावून टाकते कुकरला. आणि मग चिकूला आंघोळ घालेन. आज चिकूला लेट झाला कारण की ह्या कामामध्येच टाईम निघून गेला माझा. तर बाहेर बघा किती ऊन आहे, किती कडक ऊन पडते बघा गाईस. एक वेळ सांगा तुम्हाला दिसतंय का, हे बघा किती कडक ऊन आहे.
42 ते 43 सेल्सिअस ऊन आहे आमच्या इथे. खूप गरम होतं आहे. काय बघा तुम्ही बघू शकता किती हीट आहे. एवढं गरम होतं आहे ना, हीट मारते नुसतं. विद्युत आता इथे बाबूबरोबर खेळ. मी तोपर्यंत जाऊन भात लावून येते पटकन, मग बाबूला नेते आंघोळीला. गाईस त्याला मी काल गार पाण्यात आंघोळ केली ना आणि ऑइल वगैरे लावून ठेवलं होतं. आता पण ऑइल लावून ठेवलं होतं. आता त्याला बरं वाटते गाईस कालपेक्षा भरपूर. माझी डाळ रेडी झालेली आहे. इथे मी भात ठेवलेला आहे कुकरला आणि इथे आहे ना मी वांगी फ्राय करून घेतलेली आहे. खूप टेस्टी लागतात गाईस, तुम्ही ट्राय करा. मी याची रेसिपी तुम्हाला शेअर करेन. शांगी करायला अंगी आंघोळ करायला चल. हे बघ आशा, हे बघ घे अंगी करायला. ये लवकर ये लवकर. आला बघा गाई, त्याला आंघोळ करायला खूप आवडते. चला चला हा जाऊ चल. हा लाईट लावते हां बघा, लाईट लावायला सांगते. हा लावते. मी हे वांगी काढून ठेवलेली आहे. आमच्या चिकूला पण भरपूर आवडते गाईचे, खूप टेस्टी लागतात. मी आज थोडेच बनवले कारण की टाईम नाही आहे, लेट पण झालं आहे खूप ना. बाबूला मी आंघोळ घालते. एक शिटी झाली ना का स्लो कर गॅस आणि दुसरी झाली का बंद कर मग. हां हे चल मी अशी आहे. हे बघा चिकू बघू शकता आता पूर्ण लावलेली आहे. विद्युतनेच लावले आहे सगळ्यांना. आता किती छान दिसतात. परत 4-5 दिवसानंतर परत बघाल ना त्याच्यावरती असे धूळ जमा होईल बघा.